गुड मॉर्निंग. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. मी आरजे शरयू आहे आपल्यासोबत. सुरू होतोय आपला कार्यक्रम वाचल तर वाचल. मित्र, या महाराष्ट्राला अत्यंत समृद्ध पुरोगामी अशी संत परंपरा लाभली आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणणारे संत तुकाराम महाराज, पसायदान मागणारे संत ज्ञानेश्वर आणि ही संत परंपरा पुढे नेत श्रम, संस्कार, स्वच्छता आणि शिक्षण हा वसा महाराष्ट्राला देणारे श्री संत गाडगेबाबा. या महाराष्ट्राला कुठल्या बुवाबाबांची गरज आहे अशी समृद्ध संत परंपरा या महाराष्ट्राला लाभली आहे. यामधील एक महान संत म्हणजे संत गाडगेबाबा. आजही महाराष्ट्रामध्ये संत गाडगेबाबा यांच्या नावानं ग्राम स्वच्छता अभियान चालवलं जातं. असं म्हणतात की संत गाडगेबाबा एखाद्या गावात जायचे, त्या गावामध्ये तो गावच झाडू लागायचे, कुणाला मदतीला ये म्हणायचे नाहीत, काय नाहीत. असा फाटका तुटका माणूस, हातात खापरं असलेला, अंगावर चिंध्या आलेला आणि एक झाडू घेऊन गाव लोटायला लागायचा. सुरुवातीला लोकांना कळायचंच नाही की काय झालंय. मग नंतर कुजबूज वाढायची आणि कळायचं की अरे हे तर गाडगेबाबा आहेत. अख्खा गाव स्वेच्छेनं लोटायला लागायचा. बघता बघता गाव स्वच्छ व्हायचा आणि मग रात्रीच्या वेळी कीर्तन सुरू व्हायचं. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला असं म्हणत लोकांची मनं आणि बुद्धी स्वच्छ करण्याचं काम संत गाडगेबाबा करायचे. अशा या संत गाडगेबाबांचं चरित्र कुणी लिहिलंय माहिती आहे का? प्रबोधनकार ठाकरे यांनी. हो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेलं पुस्तक श्री संत गाडगेबाबा. मित्र हो, या पुस्तकाबद्दल केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे म्हणतात की औचित्यनी ऐचित योगानं गाडगेबाबांचं हे परमपवित्र सगुण चरित्र लिहिण्याची कामगिरी मजवर सोपवण्याची श्री बाबांची लहर लागली. बाबांचं चरित्र महासागरासारखं अफाट आणि विशाल, हकीकतींची, आठवणींची आणि भक्तजनांकडून आलेल्या नानाविध गोष्टींची कितीतरी कागदपत्र माझ्यासमोर उभी. किती घ्यावं आणि कोणतं टाकावं समजेना. गांगरून गेलो मी. प्रथम तपशीलवार विस्तृत मोठं चरित्र लिहिण्याची योजना. ते काम सावकाशीनं चाललं असतानाच एक दिवस बाबांचा निरोप आला. फुलवात तेवत आहे तोवर तिच्या उजेडात काय पाहायचं ते पाहून घ्यावं. केव्हा वारा येईल नीती विजेल याचं काय नेम. या निरोपानं तर मी चरकलोच. चला, मोठं नाही तर छोटं, पण माझ्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे वाचकांच्या विचारांना चालना देणारं पुस्तक शक्य तितक्या झटपट लिहून बाहेर काढण्यासाठी बसलो टाईपरायटर खडखडवीत. बाबांच्या शतपैलू चरित्रातील मुख्य ठळक पैलू ज्या पुस्तकात चित्रित झालीत ते हे पुस्तक आहे. इंद्रधनुष्याप्रमाणे चित्ताकर्षक असणाऱ्या शेकडो नवलकथांचा समावेश करण्याचा मोह शिकस्तीनं टाळावा लागला. एकतर लेखन मर्यादा आकुंचलेली आणि बाबांच्या निरोपातली ती निरांजनं मला सारखी वाकुल्या दाखवत सुटली. या चरित्राबद्दल शेवटी प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, अखेर गंगेच्या पाण्यानं पूजा या न्यायानं ही चरित्र लेखनाची पत्री श्री गाडगेबाबांच्या चरणावर, म्हणजे अरे हो, पायांना तर ते हात लावू देणार नाहीत, बाबांच्या त्या कामधेनू गाडग्यात साष्टांग प्रणिपातानं समर्पण करीत आहे असं म्हणत या पुस्तकाबद्दल प्रबोधनकार ठाकरे आपल्या मनात एक वेगळंच कुतूहल निर्माण करतात. हे पुस्तक अगदी पारंपरिक पद्धतीचं चरित्र नाही, तर समुद्रात जसे मोती पसरावेत ना तसे हे मोती आहेत असं वाटतं. गाडगेबाबांचं समग्र चरित्र अगदी थोडक्यात या पुस्तकात आपल्याला भेटतं. ज्या पुस्तकाचं नाव आहे श्री संत गाडगेबाबा म्हणजेच डेबूजी झिंगराजी जानोरकर. या लहानग्या डेबूचं बालपण कसं होतं हे सांगत असताना प्रबोधनकार ठाकरे लिहितात, डेबूजीनं रोज मोठ्या पहाटे उठावं, गोठा साफ करावा, शिळ्या भाकरीचा तुकडा चावून वर घोटभर पाण्यानं न्याहारी करावी, दुपारच्या जेवणासाठी दिलेली कांदा भाकरीची पुरचुंडी बगलेत मारावी आणि गाई म्हशी बैल चरणीला घेऊन जावं. मध्यानीला सूर्य आला का गुरांना पाणी पाजून त्यांना सावलीत बसवायचं, आपण भाकरी खायची आणि रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी अशी भजनं गात जवळच लावून द्यायचं. कित्येक वेळा गुरं डेबूजीची नजर चुकून शेजारच्या शेतात घुसायची. राखणदार तणतणीत यायचा. डेबूजी त्या गुरांना वळवून आणून त्यांचे हात जोडून क्षमा मागायचा. या त्यांच्या विनम्र वृत्तीला इतर गवारी पोरं टिंगलीनं हसायची. एखाद्या वेळी राखणदाराची चपराक ही तो मुकाट्यानं सहन करायचा, पण उलट शब्द कधी बोलायचा नाही. अशा या डेबूजीची भजन पार्टी कशी असायची हे सांगताना प्रबोधनकार ठाकरे लिहितात, मामी कौतिकाबाई पहाटे उठून जात्यावर गाणी गायची. ती गुणगुणण्याचा डेबूजीला नाद लागला. गावातली मंडळी कधी काळी भजनं गायची. ती ऐकून वेडीवाकडी म्हणायची त्यानं सुरुवात केली.
थोड्याच दिवसात गोवारी मंडळ जमवून नदीकाठी भजनं चालू केली. रॉकेलचा रिकामा डबा म्हणजे मृदंग आणि दगडाच्या चिपांचे टाळ या साहित्यावर डेबूजीचं हे भजनी मंडळ भजनाच्या कार्यक्रमात रंगू लागलं. रोज कोणी ना कोणी एखादा नवीन अभंग ऐकून पाठ करून आणावा आणि या टोळीनं या आपल्या भजनात चालू करावा. कामधाम आटोपून रात्रीची भाकरी पोटात गेली की हे भजनी मंडळ काळोखात गावाबाहेर जायचं आणि हरिनामाचं गजर करत बसायचं. असा हा डेबूजी म्हणतात ना की मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तसं अगदी बालपणापासून गुरं राखता राखता भजनाचा नाद लागलेले डेबूजी म्हणजेच भविष्यातले संत गाडगेबाबा. असा हा डेबूजी लहानाचा मोठा होत होता. त्यानं अनेक गोष्टी पाहिल्या. मामाचं कर्ज, सावकारी आणि या सगळ्यातून कधी ते समाजाकडे वळले कळलंच नाही. बुधवार दिनांक 1 फेब्रुवारी 1905 पौष व 12 प्रदोष शके 1827 पहाटे 3 वाजता डेबूजीच्या या लोकोत्तर जीवन क्रांतीचा क्षण आला. रात्रभर बिछाण्यात तो तळमळत जागाच होता. निश्चयाच्या उसळीनं एकदम तो उठला. मातोश्री सखुबाई निजली होती तिथं हळूच गेला. डोळे भरून त्या जन्मदात्या देवतेचं दर्शन घेतलं. त्या पायाजवळ जमिनीला डोकं टेकून नमस्कार केला आणि संसाराचा त्याग केला. 90.4 ग्रीन FM सुनो ग्रीन रहो एव्हरग्रीन. वेलकम बॅक फ्रेंड्स. तुम्ही ट्यून केलाय 90.4 ग्रीन FM. आज मी तुमच्या भेटीला घेऊन आले आहे प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक श्री संत गाडगेबाबा. गाडगेबाबांच्या समग्र चरित्राचा अभ्यास करणारं आणि ते चरित्र एका दृष्टिक्षेपात आपल्यासमोर आणणारं पुस्तक श्री संत गाडगेबाबा. डेबूजी झिंगराजी जानोरकर या गुरवळणाऱ्या मुलाचा पुढे हा संत महात्मा कसा झाला, कारण अत्यंत बिकट परिस्थिती, मामाचं कर्ज, सावकारी, घरात आई, पत्नी आणि ह्या सगळ्यातून समाजाचं चिंतन करणारा हा मुलगा पुढे घरातून निघून गेला. घरच्यांनी खूप शोध घेतला, पण डेबूजी झिंगराजी जानोरकर हे पुढे संत गाडगेबाबा झाले. गाव स्वच्छ करू लागले आणि गावाबरोबरच भजनातून लोकांची मनं स्वच्छ करू लागले. एक वेळ अशी आली की डेबूजी पुढं आणि कीर्ती मागं. ठिकठिकाणच्या कार्यामुळं डेबूजीचं नाव लांबवर फैलावलं. कोण हा असावा, तो पाहिला पाहिजे एकदा, असं जिकडे तिकडे लोक बोलू लागले. वाट फुटेल तिकडे जाण्याच्या नित्यक्रमाने तो कुठेही गेला, कुणालाही भेटला तरी त्यांना आपलं नाव चुकूनही कुणाला सांगितलं नाही आणि आजही सांगत नाही. तोच हा लोकसेवक डेबूजी असं लोकांनाही पटायचं नाही. एवढी मोठमोठी संघटनेची कामं करणारा आणि परिटासारख्या मागासलेल्या समाजात जागृतीचे अमृत सिंचन करणारा असा हा वेडावेदरा, रक्ती चिंध्या पांघरणारा, मडकं गळ्यात घालून फिरणारा दिगंबर असेलच कसा. याला तरी लोक पुढारी मानतील कसे आणि याचं ऐकतील कसे. दरसाल 1000 गावं पायपिटीत पालथी घातली. लाखो बऱ्या वाईट लोकांशी संबंध आला, पण कुणालाही डेबूजीच्या नावागावाचा थांग बत्ता लागला नाही. डेबूजीची कीर्ती वऱ्हाड, खानदेश, नागपूरपर्यंतच्या मागासलेल्या समाजात फैलावत गेली. स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतर हजारो अडाणी निरक्षर म्हणूनच स्वाभिमानाला मुकलेल्या श्रमजीवी कष्टाळू जनांचे संसार ठीकठाक सावरण्याची अक्कल शिकवणारा हा नवीन साधू पाहण्यासाठी ठिकठिकाणचे लोक उत्कंठित झालेले असत. काही दिवसांनी कुणी सगळे सोयरले आले. त्यांनी डेबूजीच्या वेशाची, वृत्तीची आणि ग्रामसेवेची माहिती दिली. म्हणजे अरे हो, परवाच तो आमच्या गावी येऊन गेला. आम्ही समजलो का असेल कोणी वेडापीर. त्याने चावडी सारवून साफ केली. विहिरीचा पाणवठा खराटा घेऊन स्वच्छ केला. ढोरांना पाणी पाजलं. त्या सोनबा पाटलाच्या सुनेचे कडब्याचे ओझे डोक्यावर आणि तिचं पोर खाकोटीला घेऊन त्याने तिला 7 मैल सोबत केली आणि घरी आणून घातलं. बाबा काय भाकर बिकर खातोस का म्हणून विचारलं तर काही न बोलता नुसता हसला आणि नमस्कार करून धावत पळत गेला की निघून. अरे रे, रणमोचनचा तोच का डेबूजी? किती अभागी लोक आम्ही त्याला ओळखलो सुद्धा नाही हो. छे, फार वाईट गोष्ट झाली असं तरफडायचे. म्हणजे गाडगेबाबांनी कधीही स्वतःचा परिचय करून दिला नाही की मी संत गाडगेबाबा. संत गाडगेबाबांनी त्या काळाच्या वाईट सामाजिक प्रवृत्तीवर घाला घातला. त्यापैकी एक म्हणजे हुंडा. लग्नकार्यात वरपक्षानं किंवा वधूपक्षानं हुंडा किंवा तेज देता घेता कामा नये असा प्रचार त्यांनी केला होता. जो कोणी हे पाप करील त्याच्या लग्नाला कोणी जाऊ नये, बहिष्कार घालावा. हुंड्याच्या किंवा देजाच्या प्रघातानं दोन्ही कुटुंब कर्जबाजारी होतात. हातच्या शेतीला गुराढोरांना मुकून सावकाराचे दास बनतात. नवविवाहित जोडप्याचा नवा संसार कर्जाच्या उकिरड्यावर चालू करणं महापाप आहे, आत्मघात आहे. लग्नासाठी सावकाराचं कर्ज काढून गाव जेवणावळीचा, आरसपरस आहेरांचा, नकली श्रीमंतीचा खोटा थाट करण्यापेक्षा गरिबाला साजेशा
झुणका भाकरीने तो साजरा करावा असा त्याचा प्रचार कीर्तनातून नेहमीच होत असे. एका ठरलेल्या लग्नात वऱ्हाड मंडळ जमवून नवरा नवरीला हळद लागल्यावर वर पित्यानं हुंड्याची मागणी केली. वधूपिता गांगरला. ठरावाची भाषा बदलली तरी हळद लागल्यावर लग्न मोडायचं कसं? हुंड्याची अट पुरी केलीच पाहिजे. सावकाराकडं कर्जासाठी जाणाऱ्या वधूपित्याला डेबूजीच्या त्यावेळच्या स्थानिक मित्रांनी थोपवून धरलं. चारी दिशांना हेर पाठवून डेबूजीला तिथं बोलावून आणलं. त्याने वर पित्याला समजूत घालण्याचा खूप प्रयास केला, पण तो आपला हट्ट सोडीना. हे लग्न मोडलं असा पुकारा करून डेबूजी जवळच्या एका गावी गेला आणि तिथं एका तरुणाला लग्नासाठी उभा करून त्या मुलीचं त्याच्याशी झुणका भाकरीच्या मेजवानीसह थाटात लग्न करून दिलं. नवलाची गोष्ट म्हणजे त्या तरुणाला पुढं कुणीही आपली मुलगी द्यायला धजावला नाही आणि तो जन्मभर अविवाहितच राहिला. असे होते संत गाडगेबाबा. त्यांनी केवळ भजनातून नव्हे तर कृतीतून संदेश दिला आणि या महाराष्ट्राला शहाणं केलं. ते संत गाडगेबाबा आणि श्री संत गाडगेबाबा हे पुस्तक लिहिणारे प्रबोधनकार ठाकरे. मित्रहो, त्यांचंच हे पुस्तक. आजच्या भागात आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील रविवारी अशाच एका एव्हरग्रीन पुस्तकासह. तब तक के लिए सुनो ग्रीन, रहो एव्हरग्रीन.